चांगला होता आणि बाईकच्या माध्यमातून मात्र इथे पाहतोय की आपण 4 धावा पाहायला मिळतात आणि धावसंख्येचं खातं मात्र उघडलं गेलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. आणि इथे मात्र आपण पाहतोय की निर्धाव चेंडू येतोय. रुपेश आणि रोशन ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय अक्षय. आणि स्कोर कार्डचा जर का विचार करायचा म्हणलं तर स्कोर जाऊन थांबतोय 4च्या घरामध्ये. थँक्यू सो मच. दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडले गेलेत त्या तमाम मायबाप जनतेचं, लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. एक देखणी, एक सुंदर आणि सर्वाधिक चर्चेचा विषय या परिसरामध्ये असलेली क्रिकेटची स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला आली. अर्थात आपल्या हक्काची, आपली लाडकी आणि सर्वांच्या पसंतीची स्पर्धा कार्यसम्राट चषक 2025 आदरणीय संजयजी कदम साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा. आणि या स्पर्धेला भेटत असलेला उदंड प्रतिसाद हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनलाय. अगदी आझादनगर मेट्रो स्टेशनला उतरलो, खालती आलो आणि रिक्षावाल्याला लिफ्ट मागितली की बोललो दादा मैदानावरती सोडायचंय आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की संजय दादांची स्पर्धेला चाललाय का तुम्ही. मी बोललो अरे वा क्या बात आहे. जर अशा प्रकारे या एका व्यक्तीला अगदी सर्वजण ओळखतात आणि स्पेशल त्यांच्या स्पर्धेला ओळखतात तर मी तर एवढंच म्हणेन की सर्व काही जिंकलं यांनी. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. राईट ओव्हर द विकेट अक्षय पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी दुरून चेंडूला लपेटण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेतोय आणि हा चेंडू ज्या प्रकारे उसळी घेतोय ना तो फलंदाजांना मात्र बीट करतोय. डॉट बॉलची झाली सांगता आणि त्याचमुळेच की काय आपण पाहतो की गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करतात. बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, थोडंसं बंधनात आले होते, थोडासा प्रेशर आला होता मनोवैज्ञानिक, परंतु त्याला बाजूला सारून आपला स्वाभाविक खेळ अक्षय जरूर दाखवतायत. ओव्हर पिच चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 रन जरूर येतोय. मनगटी ताकदीचा वापर, 1 षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय स्कोर मात्र जाऊन थांबतोय 6च्या घरामध्ये. ओमकार पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि त्यानंतर 5 चेंडूंवरती अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे अक्षयने पुन्हा एकदा स्वतःला सावरलंय, टीमला सावरलंय आणि त्याच्याकडे असलेली काबिलियत, त्याच्याकडे असलेली गुणवत्ता यावेळेस मात्र तो निश्चित स्वरूपाने दाखवतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे मात्र समाप्त होतोय. 6 धावा धाव फलकावरती आल्या. टीम मीटिंग नकोय मित्रांनो. एक विनंती तुम्हाला करतो, प्रत्येक टीमला इथे मात्र 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल एका सत्राला समाप्त करण्यासाठी आणि हा नियम संपूर्ण स्पर्धेत सर्वांना मॅन्डेटरी असेल. एक इनिंग 20 मिनिटांचा अवधी. प्लीज या गोष्टीवरती फोकस करा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की आयोजकांनी या स्पर्धेला यशस्वी करत असताना ज्या प्रकारे रंगरांगोटी केली आहे, ज्या प्रकारे मैदानाच्या चौफेर हा थाटमाट सजवलाय, कौतुक करावं लागेल. अगदी कटआउट्स आपण पाहू शकता आदरणीय साहेबांचे, आदित्य साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतो की उद्धव साहेब असतील. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की त्यानंतर संजय साहेबांचा अगदी आमच्या समोर असला तो कटआउट. त्याचबरोबर आपण पाहतो की आमच्या राईट साईडला आदरणीय परब साहेबांचा कटआउट. या स्पर्धेला ना एक वेगळी झळाळी प्राप्त करून देतात. अतिशय सुंदर देखणे हे मैदान, सुसज्ज असं बीएमसीचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी इथे मात्र आता सजली आहे, दुमदुमते कार्यसम्राट चषकाने. बॉलर नेम चेतन आलेत. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. चेतन आलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की सडपातळ शरीर यष्टीचा नौकऱ्या हाताचा गोलंदाज पंचांच्या डावी यष्टीकडून मारा करतोय, अर्थात राऊंड द विकेटचा मारा करतोय. पहिला चेंडू प्रचंड वेगवान आपल्याला पाहायला मिळालाय. पुढच्या चेंडूवरती पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो की एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चेतनने 3 चेंडू डिलिव्हर केलेत आणि या 3 चेंडूंमध्ये चेतनने 2 धावा खर्च केल्यात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चेंडूला लीव केलं गेलंय आणि पंचांचा इशारा इथे मात्र डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. देखना मारा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो 10x बॉल हे वापरले गेलेत आणि सध्याच्या घडीला बोलबाला राहिला 10x चेंडूंचा. खूप साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जा. यावेळेस मात्र मोठा फटका हवेमध्ये
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती प्रयत्न चांगला आणि इथे वा वॉट कॅच यार, देखणा कॅच इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. आणि आपण पाहतोय की सिद्दीकी शेख जे टीमचे मेंटॉर आहेत मात्र आमच्या समोर जुडले गेलेत आणि प्रशांत मी ते उपस्थित झालो आणि खेळाडूंची सर्व नावं तुझ्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन. आणि यस, खूप मोठी यादी ते घेऊन आलेत त्यांच्या हातामध्ये आणि हो यस, त्यांचा आपल्याला भरपूर यूज होणार आहे आज. सिद्दीकी साहेब, तुमचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. तुम्ही देखील संजय साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे विचार, शिवसेनेची कार्यप्रणाली तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवतात, याबद्दल तुमचं देखील तोंड भरून कौतुक करतो आणि तुम्हाला देखील घेऊन जातो मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय की विकेट इथे डाऊन गेली आहे. पहिली मोठी सफलता इथे मात्र प्राप्त केली गेली आहे. गोलंदाज चेतनला मात्र मिळतं हे यश आणि शेवटचा एक चेंडू अद्याप देखील बाकी आहे. आमचे गुणलेखक मित्र गणेश पाटील पुन्हा एकदा आमच्या समेत जुडले गेलेत, तर निश्चित स्वरूपाने त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्यांनी देखील आपली अवेलेबिलिटी दाखवली या स्पर्धेसाठी. ऑन साइडला पूल केलाय, हवेमध्ये चेंडू असेल, क्षेत्ररक्षक तोच चेंडू खालती येतोय. तीच रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. मागील चेंडूची पुन्हा एकदा हायलाइट जणू काय पाहायला मिळालेत. बॅक टू बॅक अजून एक मोठा धक्का. अक्षयने कंप्लीट केलाय हा कॅच. दुसरा कॅच या इनिंग मधला अक्षयने कंप्लीट केलाय आणि खूप मोठी सफलता चेतनला आपल्या गोट्यामध्ये, टीमच्या गोट्यामध्ये मात्र मिळते. आणि अक्षरशः आपण पाहतो की विरोधकांना 440चा ओल्ड करंटचा झटका जरूर दिलाय. तर जरूर आपण पाहतोय की 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती अवघ्या 8 धावा या अंकित केल्या गेलेल्या आहेत. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहेत, काय जबरदस्त मारा इथं मात्र केला गेलाय. अक्षरशः आपण पाहतोय की विरोधकांना डोकं वर काढून दिलं जात नाहीये. ज्या वेळेला प्रयत्न केला गेलाय त्या वेळेला मात्र प्रयत्न अक्षरशः मोडून काढलाय आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की बॅटिंग करणारी टीम थोडीशी बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळते. बघा TA11 टीमचे कॅप्टन कौतुक करावं लागेल. टॉस जिंकले आणि लगेचच कॉल दिला, हो यस आम्ही फिल्डिंग करतोय, आणि त्यालाच अनुसरून इथे मात्र गोलंदाजी चालू आहे. झैफ आलेत नवीन गोलंदाज. पहिला चेंडू इथे मात्र नो बॉल दिला गेलाय. साइड लाईन टचचा आय थिंक पिचिंग आउटसाइड झालंय. यस, थँक्यू पंच, धन्यवाद. आपण पाहतो की विकेटच्या आउटसाइडला चेंडूचं इथे मात्र पिचिंग केलं गेलंय आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की पंचांनी इथे मात्र खुलं लायसन दिलंय. फ्री हिटचा कॉल पंचांचा असणार आहे आणि या फ्री हिटचा फायदा मात्र घेतला जाणार का? आता समोर ट्रॅफिक पोलीस नाहीयेत, बिंदास गाडी चालवा. तर बघूयात कुठपर्यंत जाईल ही गाडी. ओरपी चेंडू होता, लॉफ केलाय ऑन साइडला. डीप मध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण एकदा कंप्लीट केली गेली आहे, दुसरीसाठी कॉल दिला जाणार नाहीये. नवीन फलंदाज आपण पाहतो की आसिफ मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत, जे आता स्ट्राईक वरती जातील. सॉरी माफ करा, आसिफने हा सिंगल घेतलाय. ओके ओके, रोशनने घेतलाय हा. आसिफ मात्र आपण पाहतोय की पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी मात्र सज्ज राहिलाय. डावकुऱ्या हाताचा, भरभक्कम शरीर यष्टीचा, मजबूत देहा बांध्याचा फलंदाज आसिफ मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. बघूया तर ज्या प्रकारची त्याची देहबोली आहेत, ज्या प्रकारची त्याचे बायसेप आहेत, त्याच प्रकारचे तो स्ट्रोक खेळणार का? गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि जर का मोठे फटके आले तर या मॅच मध्ये आपण पाहतोय की बॅटिंग करणारी टीम शिरकाव जरूर करेल. राऊंड विकेटचा मारा, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह जरूर खेळला गेलाय. डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू येतोय, एकदा कंप्लीट होते वेगाने, दुसरीसाठी कॉल. वा क्या बात, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र हे दोनही फलंदाज दाखवत आहेत. बघा जेव्हा मोठे स्ट्रोक येत नाही ना तेव्हा फोकस करा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं, कारण की असं म्हणलं जातं की कुछ नहीं से अच्छा कुछ तो सही.
आणि याच अनुषंगाने मात्र पुढे जावं लागेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करा, डबलला टेबलमध्ये करा आणि एखाद खराब चेंडू जर का मिळाला तर त्याचा पाहुणचार जरूर घ्या आणि कदाचित तोच प्रकार करण्याचा इथे प्रयत्न चालू आहे. राऊंड द विकेट पुल करायचा होता. वेगवान चेंडू मागील चेंडूपेक्षा यावेळेस मात्र चेंडूला गती अक्षरशः जास्त दिली गेली. आपण पाहतोय गोलंदाज झैफ बखराणी प्रचंड वेगवान गोलंदाजी करतायत. खूप लांब लचक असा त्यांचा रनअप आहे आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत आणि मुंबई परिसरामध्ये त्यांची तालीम चालू आहे लेदर बॉल क्रिकेटची. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना मात्र जरूर देऊयात त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी. कम्मालीचा चेंडू प्रचंड वेग 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 भन्नाट वेग इथं मात्र पाहायला मिळाला आहे. जणू काय आगीचा निखारा पडलाय आणि याला स्पर्श केला तर होरपळून जाईल की काय अशी भीती वाटली असावी आणि एवढ्या वेगाने मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि याचबरोबर आपण पाहतो की या षटकातील चेंडू झालेले आहेत 4. अजून देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहेत. नवीन फलंदाज आसिफ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नांना यश दे रे देवा हेच म्हणावं लागेल. पुढून खेळण्याचा प्रयत्न फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस होता परंतु फुल टू लॉस करता आला नाहीये. यस बाईकची एक धाव जरूर मिळते. या बाईजने मात्र अजून एक धाव फलकावरती अंकित पाहायला मिळाले. अतिशय धीम्या गतीने अतिशय शांत गतीने कासवाच्या गतीने मात्र धावफलक पुढे पुढे चालले आणि हे अपेक्षित नाहीये. तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळतायत. प्रत्येकाच्या स्वप्नातली क्रिकेटची स्पर्धा खेळतायत. प्रत्येक तरुणाचं स्वप्न आता एकच आहे, मला लखपती बनायचंय. कार्यसम्राट चषक 2025चा आणि असंख्य साऱ्या स्वप्नांना इथे उद्याच्या रात्रीमध्ये पूर्ण होताना आपण पाहणार आहोत. स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कित्येक साऱ्या खेळाडूंच्या स्वप्नातली, अर्थातच कार्यसम्राट चषक 2025 याची देई याची डोळा हा मात्र पर्व इथे आपण अनुभवतोय. 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 14 धावा अंकित केल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्लीज टीम मीटिंग नकोय मित्रांनो, विनंती करतोय तुम्हाला. प्लीज 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 विनंती करतोय, टीम मीटिंग नकोय. तर 3 षटक, धाव फलकावरती 14 धावा, 2 फलंदाज बाद. अद्याप देखील 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मैदानाच्या चौफेर आपण पाहतो की टोले जंग इमारती आपल्याला पाहायला मिळतात आणि मित्र असंच म्हणेन की समोरच्या बिल्डिंग मध्ये ज्याचा फ्लॅट आहे आणि ज्याला गॅलरी आहे तो खरा भाग्यवान आहे. यावेळेस ऑन साइडला फिरवला चेंडू, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फरार. 6 धावांसाठी ले दनादन येतोय षटकार. क्या बात आहे, लाजवाब. इथे मात्र आक्रमकता धारण केली आहे. टोटल स्कोर जर का सांगायचं म्हणलं ना मित्रांनो, स्कोर जाऊन थांबतो 26च्या घरामध्ये. काय पाहिजे आयुष्यामध्ये अजून? घराच्या समोर मैदान आणि फ्लॅटमध्ये गॅलरी आणि गॅलरीतून मैदानाचं व्ह्यू. आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे? हे मिळालं भरपूर झालं. आणि शनिवार रविवार त्या मैदानावरती मॅच, बस हे ज्याला मिळालं ना त्याने आयुष्यात भरपूर काय कमवलं. आणि भाग्यवान आहेत ज्यांना इथं फ्लॅट मिळालाय आणि ज्यांना गॅलरी मिळाली, ज्यांना ही मॅच दिसते. तर जरूर आपण पाहतोय टोटल स्कोर जाऊन मात्र थांबतोय 26च्या घरामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळालेत. 6-6, तिसरा 6 येणार का, हा सर्वाधिक मोठा प्रश्न. आपण पाहतोय की आमच्या व्यासपीठावरती आमच्या काही महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे युवकांच्या, पुरुषांच्या स्पर्धेमध्ये महिलांचा अशा प्रकारे उपस्थित राहणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप सन्मानाची गोष्ट आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून
महिला मात्र आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात आणि हे आपलं सौभाग्य आहे की या परिसरामध्ये देखील अशा काही महिला भगिनी आहेत ज्यांनी मात्र या क्रिकेटला भरभरून प्रेम दिलं. तर त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि संपूर्ण 2 दिवस आज या परिसरामधील शिवसेनेची खरी ताकद काय आहे आणि या ताकदीच्या मागे असलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, निस्वार्थ कार्यकर्ते आज जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून फलंदाज जरूर बाद झालेत. धावसंख्येवरती आपण पाहतो की मोहर लावली गेली 27 धावांची. 3 चेंडूचा झाला खेळ समाप्त आणि अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. राटा मोहर विकेट. ओरपी चेंडू होता, हेलिकॉप्टर फिरवला गेलाय, नीटच्या संपर्कामध्ये आला नाहीये चेंडू मिड विकेटच्या दिशेने. सर्व चालू आहे ना व्यवस्थित, काही डिस्टर्बन्स नाही ना? हा मग एक काम कर, मेलवरती असा रिप्लाय दे की मी मॉनिटरिंग केलं 2-3 तास आणि सर्व स्मूथली चालू आहे आणि त्यांचं कन्फर्मेशन घेतलं टीमचं आणि साईटवरून लिव्ह करतो असं सांग. ऑल साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सातत्याने आपण पाहतो की प्रहार केले जातात. फाईनला चेंडू डीप मध्ये सरसावतोय, चेंडू थांबणार नाहीये, थांबणार नाहीये, थांबणार नाहीये. रेस मात्र जिंकले चेंडूने, फरार झालाय सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे मात्र येतोय चौकार. टॉस करूयात. हां संजय साकले सर आणि साई 11 आणि चाचू. स्कोर येस सॉरी माफ करा, 34. मित्र असं म्हणेन की सेन्सेक्सने 34 धावा झाल्यात. येस 34 धावा झाल्यात आणि येस 22 नंतर 4 आलेत. सर टी शर्ट देतो आपण. चाचू 11 आणि साई 11. फोटोग्राफर एक मिनिट थांबा. फोटोग्राफर कुठे आहे? जेवायला गेला वाटतं. मुकेश राहुल हे घे फोटो घे. रुया पार्क आणि या संघासाठी आपण टी शर्ट देत आहोत. येस आपण ड्रेस किट मात्र पोहोचवतोय पुढच्या मॅचच्या दोन्ही टीम्सला. हो हो नाणेफेक सर, नाणेफेक करायचं आहे. साई 11 आणि रुया पार्क, चाचू 11 साकले सरांच्या हातचे. ओमकार सर नाणेफेक. एक मिनिट. साई 11 आणि चाचू 11 नाणेफेक करतोय. येस आपण टॉस मात्र करतोय. साई 11 आणि चाचू 11 टॉस झालाय. साई 11 शिवसेना. येस साई 11 ने इथे मात्र टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग आहे का? ओके थँक्यू सो मच. तर यस अजून एक चांगली मॅच तुमच्या समोर येणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि जरूर आपण पाहतो की पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपुष्टामध्ये आलेला आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती मात्र आपण पाहतोय धावा मात्र जाऊन थांबलेल्या आहेत 34 धावा आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 35 धावांची. बघा पहिल्या 2 ओव्हर नंतर अवघ्या 8 धावा होत्या पाटील साहेब, परंतु त्यानंतर मित्र असे म्हणतात की शेअर मार्केटचा देखील ग्राफ एवढ्या जोरात वरती गेला नसेल ना, तेवढ्या जोरात बॅटिंग करणारी टीम अर्थातच श्री गणेश मित्र मंडळ क्रीडा मंडळ यांचा ग्राफ मात्र वरती गेलाय.
काबिले तारीफ फलंदाजी म्हणावं लागेल. यस, ज्या फलंदाजाने अक्षरशः नेत्रदीपक स्ट्रोक्स खेळले, रोशनचं कौतुक करावं लागेल. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आग लावली. सुरुवातीला धडपडत होता, सुरुवातीला थोडासा कोलमडत होता, परंतु स्वतःला सावरलं, टीमला सावरलं आणि त्या 2 षटकारांनी मात्र अक्षरशः मॅचमध्ये जीव ओतलाय. एक मोठी, एक सन्मानाची आणि प्रत्येकाला हवी हवी असणारी क्रिकेटची स्पर्धा अर्थात कार्यसम्राट चषक 2025 याचा आपण सर्वजण आनंद घेत आहे. आणि जे क्रीडा रसिक, जे मित्रपरिवार, जे खेळाडू, जी मायबाप जनता आणि जे प्रेक्षक वर्ग ज्यांनी भरभरून प्रेम सदैव संजय साहेबांच्या पाठीशी दिलेत, ते सर्वजण आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोडले गेलेत. याबद्दल मी नक्कीच तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. बघा, मुंबई आणि टेनिस क्रिकेट हे एक वेगळं नातं आहे. इथे बड्डे म्हणलं ते क्रिकेटची स्पर्धा, इथे सॅटर्डे संडे म्हणलं तर क्रिकेटची स्पर्धा, एखाद्याचं वर्ष श्राद्ध किंवा त्याची गोड आठवण करायची असेल तर क्रिकेटच्या स्पर्धा, पावसाळा आला तर क्रिकेटच्या स्पर्धा, हिवाळा आला तर क्रिकेटच्या स्पर्धा, एखादा हॉलिडेची सुट्टी जरी मिळाली ना तर क्रिकेटच्या स्पर्धा. म्हणजे आता झालंय कसं की आम्ही मुंबईकर आणि आम्हाला मुंबईकरांसाठी एक गमतीचा भाग, आयुष्यातला जीवनावश्यक घटक म्हणून आम्ही क्रिकेटकडे पाहतो. हॅलो. आणि अशाच एका क्रीडा स्पर्धेचं आयोजन आज मात्र कार्यसम्राट चषक 2025 च्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतंय. सर 15 ऑगस्ट 26 जानेवारी तरी सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा. साहेब बघा, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं 15 ऑगस्ट असू द्यात किंवा 26 जानेवारी असू द्यात, काही असू द्यात, आम्हा मुंबईकरांना फक्त आणि फक्त संधी पाहिजे की कधी क्रिकेट खेळू. अहो, आम्ही एवढे पॅशनेट झालोय की आम्ही एवढे वेडे झालोय ना, कधी काही मिळालं नाही ना, घराच्या गॅलरीमध्ये बॉल लटकवू आणि क्रिकेट खेळू, टाइमपास करू. आम्ही एवढे पॅशनेट आहोत क्रिकेटला घेऊन. लहानपणी हातामध्ये दिलेला प्लास्टिक बॉल, त्याच्यानंतर हातामध्ये आलेला पेप्सीचा रबर बॉल, त्याच्यानंतर मित्रांमध्ये वर्गणी काढून आणलेला पहिला टेनिसचा बॉल आणि तिथून कधी एकदा प्रोफेशनल टुर्नामेंट खेळत असताना टेनिसचा बॉल आमच्या हातामध्ये आला. हे आम्हा मुंबईकरांना कळलंच नाही आणि या टेनिस क्रिकेटने मात्र आज आम्हाला 7 समुद्रापलीकडे नेलं हे देखील आम्हाला कळालं नाही. आणि याच्या मागचे खरे सूत्रधार जर कोण असतील ना तर ते म्हणजे tenniscricket.in यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. पहिली लाईव्हची संकल्पना संतोषजी नाणेकर साहेबांनी काढली आणि तिथून मात्र गल्लीतला खेळाडू दिल्लीपर्यंत गेला आणि दिल्लीहून थेट दुबईपर्यंत गेला. जो क्रिकेट पॅशनचा खेळ म्हणून टेनिसकडे पाहिलं जात होतं तो आता लाख रुपयांपासून पुढे गेला. प्रत्येकाचं इन्कम लाखोंच्या घरामध्ये गेले, आज प्रोफेशन बनलंय. एक काळ होता स्पर्धेला जायचं, जे चर्चा करत राहू, मॅचच्या दिशेने जाऊया थोडंसं. पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात झाली, मॅचला इनिंगला मात्र इथं सुरुवात झाली. आपण पाहतोय की स्कोअर कार्डवरती 35 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो की गोलंदाज आसिम मात्र आलेले आहेत आणि पहिला चेंडू इथे मात्र त्यांनी डॉट डिलिव्हर केलाय. आसिम पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. प्रचंड वेगवान चेंडू, वेगाचा भडीमार इथं मात्र केला गेलाय. अगदी अचूक टप्प्यांवरती कंट्रोल करत इथं मात्र चेंडूंची डिलिव्हरी केली जाते. बघा, ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये मकरानी आलेत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय की शारिक आलेत. मी काय बोलतोय, तर यस, जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतो तर आपण पाहतोय की आतापर्यंत चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 धाव फलकावरती आपण पाहतोय की अवघी सिंगल धाव ही अंकित केले गेले आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की आसिम आलेत. नवोदित यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात, उदयनमुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. खूप कमी वयामध्ये खूप मोठी जबाबदारी घेतली आहे पहिलं ओव्हर टाकायची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा टॉप एज घेऊन चेंडू मात्र ऑन साईडला येतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चेंडूला रोखतायत. तोपर्यंत मात्र आपण पाहतोय की स्ट्राईक ही रोटेट केली जाते आणि एकच धाव इथं मात्र जरूर मिळेल. बघा, शारिक आणि मकरानी ही ओपनिंग पेअर आलीत आणि शारिकचा जो बांधा आहे अगदी उंच पुरा आहे आणि ज्या प्रकारची त्याची देही बोली आहे, कर्दनकाळ वाटतो गोलंदाजांचा, परंतु त्या प्रकारचा तो खेळ दाखवणार का? धावसंख्येचा रतीब नाहीये, माफक धावसंख्या जरूर आहे, परंतु ही धावसंख्या देखील अक्षरशः डोकेदुखी बनवू शकते. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारचा मारा चालली आहे, पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारचा मारा चालू आहे, पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे कन्सिस्टन्सी दाखवली गोलंदाजाने, कौतुक 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 करेन. कारण की तेवढं सोपं नाहीये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं. चला थोडासा स्पीडअप करूयात मित्रांनो, प्लीज प्लीज विनंती करतोय, भरपूर अवधी घेताय तुम्ही. राईट मोर द विकेट. धीम्या गतीने टाकलेला चेंडू हवेमध्ये, संधी निर्माण जरूर झाली आहे. संधीचं सोनं केलं जाणार का? एका हातामध्ये कॅच टिपण्याचा चांगला प्रयत्न होता इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा,
परंतु चेंडू हाताला लागून निसटलाय आणि भूमीला दान झालाय. काय कमालीचे एफर्ट्स होते, काय कमालीचे प्रयत्न होते, परंतु दैव बलवंत पाहायला मिळते. शारिक यांचं हॅलो, मुन्ना होते. सर्व क्रिकेट पट्टू यांना विनंती आहे की जे ग्राउंडच्या समोर मैदानामध्ये आतमध्ये येण्यासाठी गेट आहे त्याच्या समोर बाईक लावल्या आहेत, त्या कृपया करून गेटच्या समोर लावल्यात त्या काढाव्यात लवकरात लवकर. आपले विधानसभा संघटक संजय कदम साहेब यांची गाडी पास होत नाहीये. सर्वांना सूचना आहे. तो चलिए विनती रहेगी जिस किस खिलाड़ी की, जिस किस दर्शक की यावेळेस ऑन साइडला हवेमध्ये टोला उछल कर बोला इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सिक्सर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा या धावफलकावरती. अभी भी 3 ओवर का खेल आना बाकी है और यदि बात करेंगे तो आने वाले 18 गेंदे और जीत की आवश्यकता होगी 25 रनों की. 18 गेंदों में 25 रनों का यदि आपको पीछा करना है तो बड़े स्ट्रोक से ज्यादा इंपॉर्टेंट होगा कि आप स्ट्राइक को किस प्रकार से रोटेट कर रहे हो. और दोनों भी बल्लेबाज बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. धीमे गति से इस बार चकमा देने वाली गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई. बिंदी गेंद का यहाँ पे होता हुआ खेल समाप्त. और इसी बिंदी गेंद के साथ आप देख सकते हो नए गेंदबाज यानी कि रोशन आगाज करते हुए अपनी गेंदबाजी का. नया प्रोडक्ट मैदान के अंदर, नया खिलाड़ी मैदान के अंदर, नई गेंदबाजी की कमान यहाँ पे संभलता हुआ. निजी पहला, टीम का दूसरा ओवर संभालते हुए. इस बार थोड़ा सा फ्लाइट दिया गया था. टिप्पा खाने के बाद गेंद काफी बाहर निकली. अंपायर का इशारा इस बार वाइड बॉल का आया हुआ और जिसके चलते आप देख सकते हो दोस्तों कि एक्स्ट्रा के माध्यम से स्कोर कार्ड के ऊपर इजाफा होता हुआ. पहले ओवर में आखिरी गेंद के ऊपर जो आसमानी सुल्तानी टोला लगाया था, काफी खूबसूरत नायाब दृश्य छक्के का हमें देखने मिला. जो जरूरत थी ना दोस्तों कि एक बड़ा स्ट्रोक आना अनिवार्य है. आप जब मैंडेटरी पावर प्ले में बल्लेबाजी करते हो तो मंशा यही होती है कि एक आध दो बड़े स्ट्रोक यदि आएंगे तो रनों का पीछा करते हुए जो सर दर्द है ना वो थोड़ा सा कम होता है. और शारिक ने शायद उसी बात के ऊपर गौर फरमाया और आखिरी गेंद के ऊपर प्रयास किया और जिसके चलते आप देख सकते हो दोस्तों आखिरी ओवर पे जो छक्का हमें देखने मिला, खूबसूरत, काबिले तारीफ. 12 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस बार थोड़ा सा तेज किया था. ओमकार जी आप देख सकते हो कि पिछली 2 गेंदें फ्लाइटेड डाली गई थी, लेग ब्रेक का इस्तेमाल किया गया था, लेकिन इस बार देखिए वेरिएशन हमें देखने मिला और जिसके चलते बल्लेबाज शारिक पूरी तरह से चारों खाने चित. डॉट बॉल यहां पे आता हुआ. शारिक के खिलाफ डॉट बॉल डालना इतना आसान नहीं है. हल्की सी ओवर पिच गेंद को लॉफ किया. हवा का ये जो सफर चल रहा है ना दोस्तों शायद लेफ्ट से राइट तक जा रहा है और जिसके चलते गेंद थोड़ी सी धीमी हो गई, गेंद थोड़ी सी रुकी और जिसके चलते ये 6 रन बचे या विकेट बचा ये गेंद को ही पता. लेकिन 2 रन काफी तेजी के साथ यहाँ पे मुकम्मल होते हुए इन 2 रनों के साथ इजाफा हुआ है स्कोर कार्ड के ऊपर. 14 रन जुड़ चुके स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी यहां से यदि देखा जाए तो 21 की आवश्यकता होगी दोस्तों, 21 की आवश्यकता. चलिए थोड़ा सा स्पीड अप करना है दोस्तों, विनती रहेगी आपसे तहे दिल से. हर मर्तबा विनती करना ये बात सही नहीं है. थोड़ा सा डिसिप्लिन, थोड़ा सा ये शिस्तबद्धपना जो बोलते हैं ना दोस्तों वो हमें दिखाना होगा. मैदान के चारों तरफ आप देख सकते हो दोस्तों एक अलग सा वातावरण हमें देखने मिल रहा है और धीरे धीरे कुछ दर्शक वर्ग है जो मैदान के कोने कोने में
जहाँ पे इस बार जड़ में डाला था, विकेट के अंतिम चरण में इस बार गेंद को डिलीवर कर दिया गया है। फर्नीचर डिस्ट्रॉय, विकेट का पतन, गिल्लियां हुई ढेर और बड़ी सफलता, बड़ी मछली जाल में फंसी। बल्लेबाज शारिक का होता हुआ खेल का अंत और इसी के साथ मैदान के अंदर होता हुआ सेलिब्रेशन। जो चाहिए था वो मिला है, जो सरदर्द बन रहा था उसे का काम तमाम किया गया है। बल्लेबाज शारिक के होता हुआ पारी का अंत। रोशन ने यहाँ पे रोशनाई दिखाई अपनी टीम के ऊपर विकेट के या साथ। ठिकाणी शाखा क्रमांक 70 चे शाखा प्रमुख संजय यादव साहेब उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। निश्चित तौर से हमारे सभी मान्यवर अतिथि जो हमारे साथ जुड़ चुके हैं हमारे मंच के ऊपर, उन सभी का हम तहे दिल से धन्यवाद व्यक्त करते हैं। कई सालों से आदरणीय संजय साहब इनके ऊपर विश्वास दर्शाते हुए वंदे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे इनके विचारों से प्रेरित होकर कई सारे चेहरे आज जुड़ चुके हैं शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे जी के साथ, और वही चेहरे आज हमें हमारे मंच के ऊपर निश्चित तौर से देखने मिल रहे हैं। सभी का तहे दिल से स्वागत और धन्यवाद लेके चलते फिर एक मर्तबा मैदान की तरफ। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, बैक टू द बॉलर ड्राइव, लॉफ्टेड स्ट्रोक यहाँ पे खेला गया था जरूर। खिलाड़ी जब तक गेंद को रोकेंगे तब तक 2 रन काफी तेजी के साथ मुकम्मल होते हुए। देखिए विकेट का पतन हुआ है तो थोड़ा सा धीमे कदमों के साथ आगे बढ़ना होगा, यही बात को पहचाना और जिसके चलते आप देख सकते हो स्ट्राइक रोटेशन का काम यहाँ पे चल रहा है। 2 ओवर का हुआ है खेल समाप्त और 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जहां पहुंचा 16 के पायदान पे, यानी कि 19 की आवश्यकता अभी भी 12 गेंदों में। 12 गेंदे 19 उतना आसान नहीं होगा, 12 गेंदे 19 उतना आसान नहीं होगा। क्या होगा, क्या घड़ेगा, क्या बिगड़ेगा, ये बहुत कुछ आने वाला पल निश्चित तौर से बताएगा। लेकिन जो दर्शक वर्ग हमारे साथ जुड़ चुके हैं, जो मेहमान वर्ग हमारे साथ जुड़ चुके हैं, उन सभी का फिर एक मर्तबा कार्य सम्राट चषक 2025 में संजय जी कदम साहब के माध्यम से करते तहे दिल से स्वागत। ले चलते मैदान की तरफ। आज के दिन का ये 5वां मुकाबला आपकी आंखों के सामने चल रहा है, जहां पे पहले सत्र का हुआ है खेल समाप्त। 35 रनों का टारगेट यहाँ पे हालांकि रखा गया है और इस टारगेट का पीछा करते हुए 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर आप देख सकते हो 16 रन अंकित होते हुए। नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आशिष यांना मात्र पाचारण केलं गेलं आणि डावकर आताचे गोलंदाज आहेत आणि पहिला चेंडू उसळी घेणारा होता। पंचांनी इशारा मात्र इथे दर्शवला की हा चेंडू लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव तुम्ही अंकित करू शकता। रिव्हर्स स्वीप ओमकार, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की सकाळपासून भरपूर सारे खेळाडू प्रयत्न करतायत रिव्हर्स स्वीप स्ट्रोक खेळण्याचा, परंतु सर्वच खेळाडू यशस्वी होत नाहीयेत। भरपूर वेळेला हा फटका फसला या मैदानावरती आणि आता देखील हा फटका फसताना आपल्याला पाहायला मिळालाय। आशिष आसिफ आहेत, आसिफ ओमकार, कदाचित अगदी सकाळपासून तू समालोचन करतो या स्पर्धेमध्ये, मी थोडासा उशिरा तुझ्याबरोबर जोडलो गेलो। अगदी सकाळपासून पाहिलं ना भरपूर डावखुरे गोलंदाज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि अंधेरी आणि डावखुरे हाताचे गोलंदाज हे एक नातं आपल्याला पाहायला मिळतं की काय। याच परिसरामधून सध्याच्या घडीला सर्वात मोठा जादूगर यावेळेस पूल केलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक फक्त बघायची भूमिका, चेंडू फरार सीमारेच्या पलीकडे येतोय, दांडगा मोठा षटकार 6 धावांसाठी। लाजवाब फटका, इथे मात्र संपर्क अचूक, टायमिंग अचूक आणि धावफलकावरती धावा देखील अचूक। षटकार आलाय आणि षटकारे मात्र धावफलक वेगाने पुढे जाते, जाऊन मात्र थांबते 22 घरामध्ये। चर्चा चाललेली डावखुर हातीचे गोलंदाज आणि अंधिरे आणि याच अंधेरी परिसरामध्ये डीएन परिसरामधील जादूचा सर्वात मोठा गोलंदाजीचा सर्वात मोठा जादूगर अर्थात अनिकेत सानप बिलॉंग करतो, ज्यांनी आता सुप्रीमो चषकामध्ये रनरअपची ट्रॉफी जिंकली आणि का या परिसरामध्ये जास्त डावखुराच्या हाताचे गोलंदाज आहेत आज इथे आल्यावर कळालं मला। आणि स्पेशालिटी आहे मुंबईचे गोलंदाज म्हणजे डावखुर हाताचे गोलंदाज आणि स्पेशालिटी ही राहिली की जेव्हा जेव्हा हॅलो सर डब्ल्यू बॉयज यांना किट देण्यात येत आहेत आपले शाखा प्रमुख संजय यादव साहेब यांच्या हस्ते। यस धन्यवाद साहेबांचा आभार व्यक्त करतो। खेळाडूंनी त्याचा स्वीकार करावा, खूप चांगल्या दर्जाचे फोटोग्राफर
डब्ल्यू बॉईज आणि रुया पार्क या दोन्ही टीम्सला मात्र आपण पाहतो की आजचा ड्रेस किट मात्र दिला जातोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की व्हाईट कोट ठेवला गेलाय आणि अतिशय सुंदर देखण्या दर्जेदार क्वालिटीचे टी शर्ट आणि ट्रॅक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती अगदी साहेबांचा जो फोटो एक पाहायला मिळतोय, राजबिंड फोटो पाहायला मिळतोय. अक्षय आर्यन आलेत नवीन फलंदाज. तर स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की धावा मात्र अंकित केल्या गेलेल्या आहेत. 22 धावा, 35चा पाठलाग करायचा आहे. 13ची आवश्यकता अजून देखील असणार आहे. 2 फलंदाज बाद झालेत. ओमकार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. थोड्या वेळा आधी समालोचन करत होते, आता मात्र गुणलेखन करतायत, म्हणजे ऑलराऊंडरची भूमिका ते दर्शवत आहेत. थोड्या वेळाने कदाचित लाईव्ह वाल्यांबरोबर पण ते जोडतील. थोडेशा तिकडे येस येस ऑनलाईन युवा सेना कुठे असतील त्यांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. युवा सेना हो 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 काय? त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्टेज मध्ये बसू नये कृपया करून. काय फसवा चेंडू टाकला ओमकार, अगदी बॅट्समनला लोड होऊन दिलं. डॉट बॉल आलाय. स्टेज वरती बसायचं नाही कुणी. युवा सेना खाली ग्राउंड मध्ये आपले मॅचेस चालू आहे, त्या मॅचेसचं सर्व खेळाडूंना काही लागेल त्यासाठी पाणी वगैरे युवा सेनेचं काम आहे ते द्यायचं आहे. प्रसाद मोगरे, दीपेश तावडे आणि विनय कुशालकर. कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, जादुई गोलंदाजी इथे मात्र दाखवली गेली आसिफ यांच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर देखील अशा प्रकारे कमबॅक केला जाऊ शकतो का? हो मित्रांनो, केला जाऊ शकतो. स्कोर आहे 22. येणारे 6 चेंडू, आवश्यकता असेल 13 धावांची. 13 22 झाले, 13 पाहिजेत. बघा 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 13 धावांची. एक मोठा फटका आला तर हॅलो राजेशजी नारकर, राजेशजी नारकर स्टेजवरती यायचंय. स्टेजचा ताबा घ्या राजेशजी नारकर. माफ करा, क्षमा व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. आवश्यकता असेल 6-12 ची. आने वाली 6 गेंदे और आवश्यकता होगी 12 रनों की. 6 बॉल 12. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या आउटसाइड एज घेत शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू येतोय. एक धाव वेगाने कंप्लीट केली गेली. समीकरणामध्ये फेरबदल. येणारे 5 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 11 धावांची. आने वाली 5 गेंदे 11 की आवश्यकता. थोडासा फेरबदल झाला होता, थोडंसं करेक्शन आम्ही केलंय. 1 रन जो होता मागच्या ओव्हर मधला तो ऍड झाला नव्हता आमच्याकडून चुकून, तर तो ऍड आम्ही केलाय आणि आता मात्र येणारे 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. ऑन साइडला यावेळेस पुन्हा एकदा नीटच्या संपर्कामध्ये आला नाहीये, पण एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी फेकी, वा काय अप्रतिम होती. क्षेत्ररक्षण नो डाऊट 100 आउट ऑफ 100, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू नीटचा गॅदर करता आला नाहीये आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जिंकणार कोण? TA11 या फिर श्री गणेश क्रीडा मंडळ. फलंदाज की गोलंदाज, सामना नक्की कुणाच्या दिशेने जाणार? 4 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची. ओहो हो, पंचांचा इशारा. नो बॉल. गोलंदाजाच्या शैलीवरती इथे मात्र पंचांनी निर्णय दिलाय की इट्स नो बॉल आणि पॅनल्टीच्या 5 धावा इथे मात्र दिल्या जातील. पेनल्टीच्या 5 धावा दिल्या जातील विथ इन्क्लुडिंग नो, म्हणजे 4 धावा पेनल्टीच्या आणि ती नोची 1, अशा 5 धावा इथे मात्र दिल्या गेल्यात. बघा, स्पर्धेचे नियम सर्वांसाठी समान आहेत. स्पर्धेचे नियम सर्वांसाठी पारदर्शक आहेत, कारण की स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाते. त्याच्यामुळे इथे फेअर गेम होणार आहे. जे असेल सर्वांसाठी समान असेल, जे असेल ते सर्वांसाठी योग्यच असेल आणि जे आहे ते योग्यच आहे. तर चेंडू आहेत 4, आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. 4 चेंडू 4. अक्षयजी 4 बॉल 4. गौरव आलेत. कोण आहेत? रुपेश आलेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय रुपेश यांना मात्र पाचारित केले गेले. 4 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. तर ओमकारजी, या 4 धावा रोखल्या जाणार का? पेनल्टी? यस, फ्री हिट कंटिन्यू असेल, नो डाऊट.
गोलंदाजीची शैली ही अपेक्षित सापडलेली नाहीये, आक्षेपार्ह पाहायला मिळाली आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की पंचांनी दंड दिला आणि गोलंदाज मात्र बाद झाला. हो क्या बात आहे, वेगवान चेंडू, काय सुंदर गोलंदाजी आहे. एवढा वेगवान चांगला गोलंदाज तुमच्याकडे असताना तो विकल्प का वापरला गेला हा मला आता प्रश्न पडलाय. ऍक्शन थोडीशी ऑर्थोडॉक्स आहे ओमकार, फलंदाजाला नीटशी लवकर समजत नाहीये, परंतु टप्पा अचूक टप्प्यावरती होता आणि वेग देखील तेवढा चांगला होता. 3 चेंडू आवश्यकता असेल 4 धावांची. राईट ओव्हर द विकेट. थोडासा आतमध्ये चेंडू होता हवेमध्ये, वा काय कॅच पकडलाय, सामन्यामध्ये शिरका टर्न मिळालाय. नशीब देखील त्यांना साथ देते जे प्रयत्न करतात जगण्याचं, जे प्रयत्न करतात धाडसाचं. असं म्हणतात ना, फॉर्च्यून ऑलवेज ब्रेव फर्स्ट, आणि हेच आपल्याला पाहायला मिळालं. नशीब देखील अशाच लोकांचा साथ देते जे मात्र धाडस दाखवतात. धाडस दाखवले रुपेशने मात्र जे धाडस दाखवलं कौतुक करावं लागेल. गौरव तुझं देखील तेवढंच कौतुक, कारण की तुम्ही टिपलेला कॅच हा या स्पर्धेतील अनोख्या आणि इम्पॉर्टंट कॅच मध्ये नमूद केला जाणार आहे. तर बघा, सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. पेनल्टीच्या 5 धावा मिळाल्यानंतर देखील अशा प्रकारे कमबॅक केला जाऊ शकतो का? हो, केला जाऊ शकतो जर रुपेश मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे तर. येणारे 2 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एक भरभक्कम शरीर यष्टीचा, ध्येय बांध्याचा, अर्थातच उमेश पाटील. उमेश पातिरे. 2 बॉल 4. मागील सामना देखील असाच झाला होता आणि तो टाय झाला होता. ओमकार, पुन्हा एकदा 30 संधी आपल्याला पाहायला मिळणार का? 2 चेंडू 4. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅडलाईन वरती चेंडू जरूर आदळलाय, परंतु संघनायकाने स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. ज्या प्रकारे भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रत्येक वेळेला स्वतःवरती विश्वास दर्शवायचे, त्याच प्रकारे उमेशजींनी पण आता विश्वास दर्शवलाय स्वतःवरती. तला फॉर अ रिझन आयसीसी मध्ये इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती आपण पाहिलं, आणि इथे उमेश फॉर अ रिझन पाहायला मिळणार का? शेवटचा 1 बॉल, आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. असं म्हणतात ना मित्रांनो, कण रगडता वाळूचे तेलही गळे, आणि इथे ते प्रयत्न केले जाणार का? शेवटचा 1 बॉल, मारायचा मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेला तर गोलंदाजी करणारी टीम जिंकेल. जर का चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला तर मात्र बॅटिंग करणारी टीम जिंकेल. शेवटचा 1 बॉल, 4 धावांची आवश्यकता. हो ऑन साइडला 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी कॉल, आणि सामना या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच मी तर म्हणेन देऊन टाका रुपेशला. काय गोलंदाजी रुपेशची. 4 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता होती. मैदानाच्या आतमध्ये आला आणि या 4 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव दिली आणि आपल्या टीमला मात्र विजयश्री खेचून आणले. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक अभिनंदन मित्रा तुझं. कमालीची गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये ही गोलंदाजी सर्वाधिक आठवणीची राहील, ही गोलंदाजी प्रत्येकाला आवडीची राहील, आणि ही गोलंदाजी प्रत्येकाला एक वेगळा आदर्श देणारी राहील. हार्दिक अभिनंदन विजय संघाचा, त्याचबरोबर पराभूत संघाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तर पुढची मॅच तुमच्या समोर येते डब्ल्यू बॉयज वर्सेस रुईया पार्क 11. तर चला लवकर निर्णयावरती अंमलबजावणी करा. तुम्ही नादच केलाय